आज आपण करणार आहे ताकात भिजवलेली ही लाल मिरचीचा आणि लसणाचा ठेचा। अर्धा तास झालाय मला हे मी भिजवत ठेवलं होतं। आता हे आपण पाट्यावर वाटून घेणार आहे। आता आपण थोडी थोडी मिरची आणि हे ताक घेऊन वाटून घ्यायचं। थोडं थोडं ताक टाकूनच हे वाटून घ्यायचं म्हणजे वाटल्या जाते मिरची। आता यातच आपण लसूण टाकून घ्यायचा। एक 2-3 गड्ड्या मी लसणाच्या सोलून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेऊ। लसूण आधी ना ठेचूनच घ्यायचा म्हणजे आपल्याला तो पटकन वाटता येतो। मिरची आपली वाटून झालेली बऱ्यापैकी। हे थोडं आपलं जे ताक राहिलेलं आहे त्यातच आपण ही मिरची काढून घ्यायची। खूपच छान आहे बघा, खूपच मस्त वाटल्या गेली आपली मिरची। हा जो आपला ठेचा वाटून झालाय लसूण मिरचीचा त्याला आता आपण परतून घेणार आहे। त्यासाठी तेल किंवा तूप तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार। मी इथं तेल घेणार आहे, एक 4 चमचे मोठे। तेल छान तापलेले, 1 चमचा जिरे टाकून घेऊ। जिरे छान तळले गेलेत तेलामध्ये। आता ही मिरची जी केली आपण ती टाकून घेऊ। आता यात टाकायचं आपल्याला 1 चमचा मीठ। छान मिरची परतून घ्यायची याच्यातच। मिरची थोडी परतत आली ना त्यात लाल मिरची टाकायची आपल्याला। आपण जी मिरची वाटली ती बेडगी मिरची आहे, ती तिखट नसते। आता आपण त्यात तिखट मिरची टाकून घेऊ।
अर्धा चमचा हळद. परतून घ्यायची मिरची छान. एकसारखा ठेचा जो केलाय तो परतत राहायचा म्हणजे खाली लागणार नाही. ठेचा आपला छान परतून झालेला आहे आणि हा ठेचा चपाती बरोबर, पराठा किंवा भाकरी बरोबर खूप छान लागतो. ताकात भिजलेली मिरची असल्यामुळे ही खूपच चवदार लागते. भाकरी बरोबर तर खूप छान लागते.